ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. सर्वांना नमस्कार करतो, रामकृष्ण हरी म्हणतो आणि श्री ज्ञानदेवांच्या हरिपाठातील 13व्या अभंगाचं चिंतन मांडायला सुरुवात करतो. चिंतन मांडण्यापूर्वी एक विचार माझ्या मनात आला की सगुण देवाच्या भक्तीसाठी प्रेमलक्षणात्मक अंतःकरण वृत्तीची आवश्यकता असते. म्हणजे मुख्य विचार काय आहे की प्रेमभाव हा या प्रत्येक मानवाचा गुणधर्म आहे. म्हणजे आपण एकमेकांशी प्रेम करा, भूतदया दाखवा, अशा सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे प्रेम हा स्थायी भाव आहे. श्री तुकाराम महाराज असंच म्हणतात, प्रेम नव्हे दावता बोलता चित्ता चित्त जाणे. म्हणजे प्रेम ही बोलून दाखवण्याची गोष्ट नाहीये, तर प्रेम हे आपोआप आधी तयार करावं लागतं, नंतर ते आपोआप सहजच असतं. म्हणजे मूळचं प्रेम जे आहे, माझं माझ्यावर असलेलं प्रेम, नंतर माझं सुखावर असलेलं प्रेम, अशा पद्धतीने ते व्यक्त होत असतं. पण आता सरतेशेवटी नामाच्या निमित्ताने जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा नामाच्या निमित्ताने तयार झालेलं प्रेम हे सगुण देवाच्या भक्तीसाठीचं असतं. आणि ते प्रेम मला काय पद्धतीने व्यक्त होतं, हा सगळा विचार या अभंगाचा विषय आहे. समाधी हारीची समसुखे विण न साधेल जाण द्वैतबुद्धी. म्हणून हारीची जी समाधी आहे, समसुखे, मुख्यतः मी सुखात, म्हणजे मुख्य सुख आणि दुःख या दोन्हीमध्ये माझ्या अंतःकरणाची हालचाल न होणं, म्हणजे अंतःकरण लंबायमान न होणं, अशी अवस्था जर मला अंतःकरणात प्राप्त करून घ्यायची असेल तर मला द्वैतबुद्धी सोडावी लागेल. म्हणजे इथे या अभंगामध्ये अंतःकरणाची एकाग्र स्थिती, द्वैतबुद्धी माझ्या अंतःकरणात असेल तर साधणार नाही, असा एक विचार मांडलेला आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. म्हणजे एक केशीराज या शब्दाचा अर्थ विठ्ठल. या बुद्धी जी मला भगवंतानी दिलेली आहे ती केवळ त्या केशीराजाला, म्हणजे त्या विठ्ठलाला जाणण्यासाठी दिलेली आहे. अन्य व्यवहाराचा विचार आहे, पण मुख्य विचार जो आहे तो केशीराज म्हणजे विठ्ठलाला जाणण्याचा आहे, आणि व्यवहाराचा भाग जो आहे तो गौण भाग आहे. आणि पुढे असं म्हणतात, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ऐक्यप्राप्तीसाठी किंवा हरिप्राप्तीसाठी मी जर परमानंदाचा म्हणजे अभ्यासाचा प्रयत्न केला नाही, तर मग ते सगळं वृद्धी सिद्धी निधी एवढं सगळं मिळवूनही मला काही न मिळाल्यासारखंच आहे. कारण या रिद्धी सिद्धी आणि निधी या जगातीलच गोष्टी आहेत. आणि मग आता सरतेशेवटी ज्ञानदेव म्हणतात ते महत्त्वाचं आहे. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. म्हणजे ज्ञानदेव म्हणतायत की माझं जे मन आहे ते रम्य समाधानात रमलेलं आहे, आणि ते रम्य समाधान आपल्याला मिळालं पाहिजे. ते नामाच्या निमित्ताने आपल्याला प्राप्त करून घेण्याची एक संधी आहे, अशी या हरिपाठाची एक योजना आहे. म्हणून हरीचं चिंतन हे हरिनामामध्ये सर्व काळ आपण करू शकतो. म्हणजे पुन्हा 24 तास करू शकतो. ही भूमिका आपल्याला सहज पार पाडता येते, एवढा विचार या हरिपाठाच्या अभंगात आहे. म्हणून इथे या अभंगाचा उद्देश काय, असं जेव्हा बोलायची वेळ येते तर ती हरी जो प्राप्तीचा विचार आहे त्याची ऐक्यता केवळ हरिनामानेच साध्य होते, किंवा जी समाधीचा विचार जो आहे तो हरिनामाने सुद्धा सिद्ध होतो. म्हणजे हरिनामाने तो सिद्ध होण्याला फार कमी काळ किंवा फार कमी प्रयत्नात तो सहज सिद्ध होतो, कष्ट करावे लागत नाही. आणि मग शेवटी म्हणतायत ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. आता रम्य शब्दाचा अर्थ जेव्हा कळून घ्यायची वेळ येते त्यावेळी रम्य शब्दामध्ये रमणीयता अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. आणि नाम रमणीय आहे, आणि रमणीय आहे या शब्दाचा अर्थ मी जर नामामध्ये रमलो तर मी माझ्या समाधानाशी म्हणजे माझ्या आनंदाशी एकरूप होतो, आणि त्याला गोड समाधान असं म्हणतात. म्हणजे रम्य शब्दाचा एक अर्थ गोड असा करावा लागतो. म्हणून हरी उच्चारण म्हणजे हरी नामाचं उच्चारण हे एकमेव सोपं साधन आहे, अशी एक भूमिका श्री ज्ञानदेवांनी या हरिपाठाच्या 13व्या अभंगाच्या निमित्ताने आपल्या पुढे मांडलेली आहे.
त्याच्यामध्ये सुरुवात करून दिलेली आहे त्या समाधीच्या विचारांनी आणि ती द्वैतबुद्धी घालवण्याच्या विचारांनी. आणि शेवट जो केला आहे तो ज्ञानदेवांनी त्यांचा स्व अनुभव सांगितलेला आहे. त्या स्व अनुभवाचा विचार आपण नंतर करणारच आहोत. आता पहिलं जे चरण आहे अभंगाचं ते असं आहे, समाधी हरीची समसुखे विणं न साधेल जाणं द्वैतबुद्धी. म्हणजे हरीची समाधी या शब्दाचा अर्थ काय, तर समाधी शब्दामध्ये अंतःकरणाची सहजावस्थेतली शांत स्थिती, आणि ती जर शांत स्थिती म्हणजे काय तर हरीशी साधलेली ऐक्यरूपता. हरिनामाच्या निमित्ताने मी काय केलं, हरीविषयी श्रवण केलं. म्हणजे तो हरी कसा आहे, रवी सुकुमार मदनाचा पुतळा, असं एक हरीचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि मग नंतर त्याचं मी नाम घेतलं, आणि मग नाम घेता घेता हळूहळू मी त्या नामामध्ये गुंग झालो, आणि मग मी हरीशी एकरूप झालो. आता हरीची सहजावस्थेतली जी एकरूपता आहे तिला समाधी म्हणतात. आणि समाधी या शब्दाचा अर्थ निदिध्यासनाची परिपक्व अवस्था. आणि ती परिपक्व अवस्था या शब्दाचा अर्थ असा आहे की निदिध्यासनाला आलेली सहजता. आता निदिध्यासन म्हणजे काय हा विचार आपल्याला करायचा आहे की श्रवणात काय झालं, द्वैत मिथ्या आहे असं मला ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये सांगितलं जातं की अरे हे सगळं दिसणारं जगत आहे ते उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, आणि ते उत्पत्ती स्थिती नाशवान असल्यामुळे त्या विषयांच्या मध्ये माझी अंतःकरण वृत्ती रमली नाही पाहिजे. मग विषयांच्या मध्ये अंतःकरण वृत्ती नाही रमावी अशी जर भूमिका माझ्या अंतःकरणात तयार करायची असेल तर मला नाम घेण्याशिवाय काय पर्याय आहे. नामाने ती द्वैतबुद्धी जर माझी आपोआपच सहज शांत होत असेल तर श्रवणात नामाचं महत्त्व सांगितलं जातं. मग श्रवण निरूपणात किंवा नामाचा महिमा सांगण्यामध्ये नामस्मरण भक्ती सांगण्याच्या निमित्ताने समर्थ सुद्धा आपल्याला म्हणतात की नामातच तुम्ही राहा, किंवा गोंदवलेकर महाराज म्हणतात नामापरते साधन नाही. अशा पद्धतीने नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. म्हणजे याचा अर्थ पापाचे कळप पळती पुढे, म्हणजे आपला जो पापक्षय आहे तोही नामाने साधतो, आणि पुन्हा वासनाक्षय जो आहे मी जर समजून उमजून नाम घेतलं म्हणजे पुन्हा हरिपाठाचा विचार जसा सांगितला आहे हरिपाठामध्ये तसा विचार करून मी जर नाम घेतलं तर मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायला सहज एक अंतःकरण वृत्तीचा विचार तयार करू शकतो. म्हणून या श्रवणामध्ये नाममहात्म्य ऐकणं हा माझ्या भूमिकेचा पुनरुच्चार असला पाहिजे. त्यानंतर मग त्या नामाचं मनन होतं, म्हणजे त्या अनात्मकार वृत्ती म्हणजे त्या विषयांमध्ये रमणारी जी वृत्ती आहे ती हळूहळू नामात रमायला लागते. आणि नामात रमायला लागली की नाम हे सहजच नामनामीच्या अभेदाच्या स्वरूपातलं असल्यामुळे नाम हे सच्चिदानंद रूप आहे, आणि सच्चिदानंद रूप असल्यामुळे मी सुद्धा सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्या मननाचा विचार मी माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तो मननाचा जो विचार आहे ना तो काही वेळांनी आपण म्हणजे 1-2 मिनिटांनी तो करणारच आहोत. आणि मग त्यातून निदिध्यासनाचा विचार की जो आपल्या समसुखाचा विचार आहे तिथे त्याच्याशी जुळवायचा आहे, त्या समाधीशी जुळवायचा आहे. तर त्या निदिध्यासनामध्ये विचार करताना श्रवणामध्ये आपण अनात्मकार वृत्तीचा परित्याग कसा करायचा हे शिकायचं आहे. मननामध्ये साधन करायचं आहे की नामसाधन मी केलं असता नामनामीचा अभेद असल्यामुळे ती अनात्मकार वृत्ती निघून जाते. मग अनात्मकार वृत्तीचा परित्याग आहे आणि मग आत्माकार वृत्तीचा स्वीकार आहे. इथून खऱ्या अर्थाने निदिध्यासनाचा विचार सुरू होतो, आणि मग त्या आनंदाकार वृत्तीचा स्वीकार झाल्यानंतर हळूहळू मग त्या नामाला सहजता येते आणि मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. आता इथे काय आहे, ती समाधी हवीशी वाटणारी जी समाधी आहे म्हणजे समसुखाची, म्हणजे तिथे शांत अंतःकरण वृत्ती तयार होते, म्हणजेच तिथे आपण हरीशी ऐक्यता प्राप्त होते. ती हरी ऐक्यता रूप समाधी मला प्राप्त होते आणि तिला सहजता आली की मग काय होऊन जातं, राम करे हमारा जप हम बैठे आराम. अशा पद्धतीची जी एक अभ्यासाची धारा आहे ती या अभंगातनं आपल्याला मिळते आहे. आणि मग हे सगळं जे काय साधनं जे आहे श्रवण मनन निदिध्यासनातनं आपण जेव्हा ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार करतो तेव्हा त्या शब्दांच्या स्तरावर त्याचा विचार होतो. पण इथे मात्र काय आहे, नाम हे केवळ शब्द नसून ते विठ्ठलाचं रूपच आहे. म्हणजे ते नाम सुद्धा विठ्ठलाचं रूप आहे. अशा अवस्थेत जर मी जाऊन नाम घेतलं, अशा विचारात जाऊन मी बुद्धीच्या नाम घेतलं तर मला माझ्या आनंदाची एकरूपता सहजच साधते.
आता द्वैतबुद्धी जी आहे ना, ती मला काय करते, ती दूर नेते. कारण इथे तो विचार आलाय, न साधेलं जाणं द्वैतबुद्धी. म्हणजे ती हारीची समाधी जी आहे ना, ती जाणण्याच्या मध्ये जो अडथळा खरा आहे ना, तो द्वैतबुद्धीचा आहे. म्हणजे द्वैत सत्यत्व बुद्धीचा आहे. जग मला सत्य वाटतं, जगातले विषय सत्य वाटतात, नंतर त्याच्या प्राप्तीसाठी केलेली मी आटापिटा वृत्ती मला कळते की किती मी जीवन त्या विषयांना प्राप्त करून घेण्यासाठी घालवलेलं आहे, तरी सुद्धा माझ्या मनासारखं घडताना दिसत सुद्धा नाही. एवढं न कळून सुद्धा, म्हणजे एवढं मला न कळून सुद्धा या शब्दाचा अर्थ की माझ्या मनाप्रमाणे घडत नाहीये हे कळत नाहीये, तरी सुद्धा मी त्याच्या मागे जातो, हा त्यातला विचार मला लक्षात घ्यावा लागेल. आणि मग त्या द्वैताच्या वृत्तीतनं मिळणारं सुख दुःखात्मक जीवन आणि मग सतत सुख मिळवण्यासाठी त्या विषयांकडे धावणारी बुद्धी, ही सगळी द्वैतबुद्धी आहे. आणि मग द्वैतबुद्धीचा विचार सांगताना श्री ज्ञानदेव म्हणतात हरिपाठातच, एक नाम हरी द्वैत नाम दुरी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मी हरिनामात असेल तर मी अद्वैत चिंतनात आहे, म्हणजे अद्वैत स्वरूपाशी एकरूप आहे. पण तेच जर का मी नाम सोडून जर का या द्वैतामधला व्यवहार सत्यत्वाने मी जर कळत असेल तर मग काय आहे, द्वैत नाम दुरी. म्हणून द्वैत सत्यत्वातली जी काय व्यवहार दृष्टी आहे ती केवळ स्वार्थ दृष्टी आहे. म्हणजे तिथे काय आहे, ती माझं कसं फक्त चांगलं होईल आणि मग दुसऱ्याचं वाईट करून चांगलं करण्याची वेळ आली तरी मी मागे पुढे पाहत नाही, ही द्वैत सत्यत्व बुद्धीतली विचारधारा आहे. आणि त्यामुळे माझ्या जीवब्रह्माची ऐक्यता सिद्ध होत नाही, म्हणजेच मला हरीची समाधी म्हणजे हरिरूपता प्राप्त होत नाही. आता समचरण दृष्टी विटेवरी, असं उभी विटेवरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. म्हणजे त्या समचरण दृष्टीचा विचार जेव्हा अनेक पद्धतीने केला जातो की ते दोन चरण जे पंढरपूरला पांडुरंगाचे चरण आहे ती समचरण आहे. मग त्या समचरणावर जेव्हा माझी दृष्टी म्हणजे माझी वृत्ती तिथे जावी असं जर मला वाटत असेल तर त्या विठ्ठलाचं नाम घ्यावं लागेल. म्हणून ही जी समचरणाची दृष्टी आहे त्यातलं एक चरण निर्गुण ब्रह्माचं आहे आणि एक चरण सगुण रूपाचं आहे असाही विचार करणारे आहेत. एक विवेकाचं चरण आहे, एक वैराग्याचं चरण आहे, अशी ही भूमिका मांडणारी मंडळी आहेत. पण मूळ मुद्दा काय आहे, समचरण दृष्टी उभी विटेवरी. म्हणजे ती जर का या विटेवर जर का आपल्याला समोर दृष्टी दिसत असेल तर त्या विटेवरची दृष्टी जी आहे म्हणजे त्या चरणावरची दृष्टी आहे त्याच्यावर जर माझी वृत्ती राहिली तर मग काय होऊन जाईल, मी विठ्ठलाशी एकरूप होईल. म्हणजे त्या विठ्ठलाच्या पाया पडण्याच्या निमित्ताने मी त्याच्या विचारांमध्ये निघून जातो. आणि म्हणजेच याचा अर्थ काय की त्याच्या सुखाशी म्हणजे त्या विठ्ठल रूप म्हणजे विठ्ठला सुख जे आहे विठ्ठलाचं त्याच्याशी मी एकरूप होऊन जातो. म्हणजे इथे काय आहे, ज्ञानलक्षणा भक्तीचा मला काहीही गंध नसला तरी सुद्धा साध्य साधन भाव संबंध जरी मला माहीत नसला तरी सुद्धा मला काळजी करण्याचं कारण नाहीये. कारण केवळ हरी नामस्मरण हे मला माझ्या स्वरूपापर्यंत घेऊन जातं आणि हरीचं ऐक्य साधण्यास पुरेसं आहे. मग आता बाबाजी महाराज पंडितांनी इथे एक विचार मांडला होता की नामाच्या निमित्ताने मी जर थोडंसं चिंतन केलं, थोड्याशा आत्मविचाराने मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो, असा तो विचार आहे. म्हणून इथे काय आहे, नामनामीचा अभेद समजून घेतलेला जो नामसाधक आहे जो नामसाधक आहे ना तो फार थोडासा अल्प विचार करतो. तर आता अल्प विचार काय आहे ते मी सांगतो की एक हरी जो आहे ना तो आमचा सगुण हरी आहे की जो पंढरपूरला विठ्ठलाच्या स्वरूपात आमच्या समोर आलेला आहे. आणि एक हरी जो आहे ना तो ईश्वर रूप हरी आहे. म्हणून सगुण हरीची मी भक्ती करणार आहे, तेच त्या सगुण हरीला मी सर्वांमध्ये पाहणार आहे. एक जो हरी आहे तो ईश्वर रूप हरी आहे, ते ईश्वर रूप हरीचं सगुण रूप हरी हे रूप आहे. आणि ईश्वरांनी मला आज्ञा दिल्या ईश्वरूप हरींनी की बाबा तू सर्व कर्म मला अर्पण कर आणि माझं नाम घे, ही त्यांनी मला आज्ञा दिली विठ्ठलाच्या रूपात येऊन. आणि मग काय झालं, ते जे द्वैत सत्यत्व बुद्धी आहे ती माझ्या अंतःकरणातनं निघून गेली आणि मग मी माझ्या ब्रह्मरूप हरीशी एकरूप झालो. एवढाच अल्प विचार आहे. एवढ्या अल्प विचारामध्ये मी नामस्मरणाच्या साह्याने मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. हरिनामातील सर्व व्यवहार हा अद्वैत व्यवहार आहे. कारण हरिनामामध्ये मुखी नाम हाती मोक्ष ऐसी बहुतांची साक्ष. हरिनामामध्ये जो व्यवहार होतो रामकृष्ण हरीच्या
म्हणूया नादामध्ये जो व्यवहार होतो तो अद्वैतातला व्यवहार आहे. तो व्यवहार होऊन सुद्धा न झाल्यासारखा असतो, कारण तो विठ्ठलाच्या वतीने व्यवहार झालेला असतो. तो माझ्या वतीने व्यवहार होतच नाही. असा माझ्या व्यतीने जर व्यवहार झाला नाही, माझ्या बाजूनी व्यवहार झाला नाही, तर मग तो व्यवहार कोणी केला अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. तर माझ्या वतीने त्या विठ्ठलाने तो व्यवहार केलेला असतो आणि मग मी सहजच आकर्ता राहिलेला असतो. म्हणून नामनामीच्या अभेदातनं जेव्हा व्यवहार होतो त्यावेळी मी मात्र माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून नामनामीच्या अभेदातून चिंतन जे केलेलं आहे ते चिंतन ब्रह्मचिंतनाच्या दर्जाचं असतं. हा विचार करायला हरकतच नाही. इतकासा अल्पसा विचार. एक सगुण हारी की ज्याची मला भक्ती करायची आहे, त्याच्या कथा ऐकायच्या आहेत. एक ईश्वररूप हारी, त्याचं मला म्हणूया आज्ञा पाळायच्या आहेत. आणि ब्रह्मरूप हारी, त्याच्याशी मला एकरूप व्हायचं आहे. या तीनही गोष्टी एका नामामध्ये सहज सिद्ध होतात. म्हणून इथे श्रीहरी एवढा मोठा व्यापक विचार, म्हणजे हरी व्यापक विचार हा एवढं मोठं मला एका नामाच्या चिंतनातनं तो त्या ब्रह्मरूप हरीपर्यंत घेऊन जातो. म्हणून एवढा नाममात्र भेदातला व्यवहार मी करायचा आहे. म्हणजे या शब्दाचा अर्थ नामाच्या चिंतनामध्ये नाममात्र भेदातला व्यवहार करायचा आहे. आणि तो व्यवहार केला की मी माझ्या स्वरूपाशी सहजच एकरूप राहून झालेला व्यवहार असतो. ही भूमिका या समाधी हरीची समसुखे वीणं न साधेलं जाणं द्वैतबुद्धी. म्हणजे त्या द्वैतबुद्धीनी जर का मी व्यवहार केला तर तो हरीपर्यंत पोचणार नाही. पण हरीपर्यंत मला पोचायचा असेल तर नामाच्या तालावर मी व्यवहार करावा. ही भूमिका फक्त साधकास करणीय आहे. एवढ्या विचारातनं मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. नामस्मरण करणारा जो साधक आहे ना, त्याच्या दृष्टीने कुठलाही प्रसंग घडला तरी तो हरिरूपच असतो. एके ठिकाणी म्हटलंय सुखदुःखे समेकृत्वा, भगवद्गीतेमध्ये म्हटलंय. अशी अंतःकरण वृत्ती तयार व्हायला पाहिजे. पण ती अंतःकरण वृत्ती कशी काय तयार होणार? ती हरिनामाने तयार होणार. आम्ही हरिनाम करणारे भक्त जे आहोत ते हरिनामाचं जीवन जगतो. आणि हरिनामाचं जीवन जगता जगता नामातला साध्य साधन भाव संबंध संपतो. आणि तो संपला की मग काय आहे, साधन सुटण्याचं भयच नाही. आपल्याला काय असतं, मी श्रीगुरूंकडे जातो, तुम्ही मला साधन दिलं खरं, पण काय होतं, नोकरीमध्ये मला खूप लक्ष घालावं लागतं. त्यामुळे मला साध्य साधन भाव संबंध म्हणजे मला तत्वचिंतनाला वेळच मिळत नाही. मग श्रीगुरू म्हणतात, मी तुला फक्त काय तत्वचिंतनच सांगितलेलं आहे काय? मी तुला सत्वचिंतन नाही सांगितलेलं, तर मी तुला त्या तत्वचिंतनाबरोबर नामचिंतनही सांगितलेलं आहे. नामचिंतन जर तू केलं तर तुला तत्वचिंतनाला मोठा वाव मिळेल. म्हणजे थोड्याशा तत्वचिंतनामध्ये तू हरीशी एकरूप होशील. म्हणून इथे साध्य साधन भाव संबंध उरत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, नाम साधन पण आहे, नाम साध्य पण आहे. म्हणून परिस्थिती मला साधन करू देत नाही, ही भूमिका या नामसाधनेमध्ये अजिबात बोलता येत नाही. कारण का बऱ्याचशा व्यवहारातल्या ज्या गोष्टी असतात त्या मी नामाबरोबर पार पाडू शकतो, ही भूमिका आहे. आता हरिनाम आणि हरिसमाधी ही वेगळी आहे हे विचारधारा सिद्ध होत नाही. कारण हरिनाम म्हणजेच हरिसमाधी. इथे काय आहे, हरिनामात असलेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती सहजच जर हरीशी एकरूप असेल तर तिथे हरिसमाधी आणि हरिनाम आणि तिथे मग श्रवण मनन निधिध्यासन असा ज्ञानलक्षणेच्या निमित्ताने सांगितलेला जो विचार आहे तो विचार खूप अलीकडे पडतो आणि मी सहज सोप्या पद्धतीने हरीशी एकरूप होतो. म्हणून समसुख साधल्यावर म्हणजे त्या हरीशी मी एकरूप झाल्यानंतर करणे न करणे हा भाव संबंध माझ्या बाजूनी समाप्त होतो. म्हणजे मी करतो ही भूमिकाच निघून जाते आणि जिथे मी करतो ही भूमिका नाही तिथे राम करतो ही भूमिका असते. राम करता म्हणसी यशकीर्ती प्रताप. म्हणून हरिभक्त काय करत असतो, तो केवळ हरिनामाची स्तुती करतो आणि हरिनामाची स्तुती करून त्या हरीचं वैभव वाढवण्यासाठी जीवन जगतो. म्हणूनच श्री समर्थ म्हणतात, रामकथा या म्हणूया साता समुद्रापार न्यावी, ही भूमिका श्री समर्थांनी आपल्या पुढे मांडलेली आहे. हा विचार आपल्याला खूप करावा लागेल. म्हणून आपल्याला समाधी हारीची समसुखे वीणं न साधेलं जाणं द्वैतबुद्धी. म्हणजे द्वैतबुद्धी ही हारीची समाधी साधण्याला अजिबात उपयोगाची नाही. द्वैतबुद्धी सत्यत्व बुद्धीमध्ये
स्वार्थ बुद्धी असते, विषय सुख भोगण्याची लालसा असते, म्हणून ती भूमिका सोडून नामस्मरण करीत करीत मी त्या हरीची ऐक्यरूपता साधणं हीच हरीच्या समाधीची विचारधारा आहे. हा भाग मुख्य लक्षात घ्यावा. पुढचं जे चरण आहे ते बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशिराजे सकळ सिद्धी. म्हणजे बुद्धीचं वैभव जे आहे ना ते केवळ स्वरूप जाणण्यासाठी आहे. अशा भूमिका आपल्याला लक्षात ठेवावी लागते. आणि मग त्या एका केशीराजाला जाणण्यातच बुद्धीची काय आहे मोठी एक कमाल आहे, किंवा त्या बुद्धीचं वैभव आहे. वैभव शब्दाचा अर्थ त्या बुद्धीची एक मोठी एक आनंदाची भूमिका आहे. आता या मूळच्या बुद्धीचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मूळची बुद्धी ही तेजतत्वाची आहे. जे तेजतत्वाची आधी मुख्य मुद्दा काय आहे, बुद्धी तेजतत्वाची आहे आणि म्हणून ती शुद्धच आहे. तेज शब्दाचा अर्थ अग्नितत्व. मग अग्नितत्वाची बुद्धी शुद्ध आहे, पण त्या बुद्धींमध्ये 3 गुणांची भेसळ आहे आणि त्या 3 गुणांच्या भेसळीमुळे सुखदुःखाची अभिव्यक्ती होते. सत्वगुणामध्ये भगवत भक्ती घडते म्हणून तिथे सुखाची अभिव्यक्ती. रजोगुणामध्ये त्यातले त्यात शबल रजोगुणामध्ये स्वार्थ बुद्धी असते, त्यांनी प्रपंचासक्ती असते म्हणून तिथे सुखदुःखाचा विचार आहे. माझ्या मनासारखं अनुकूल घडलं, अनुकूल संवेदनीयम सुख, म्हणजे मला सुख होतं. प्रतिकूल संवेदनीयम दुःख, म्हणजे माझ्या मनाविरुद्ध घडलं की मग तिथे दुःख तयार होतं. त्यातले त्यात शुद्ध रजोगुण असेल तर तो भगवत भक्तीकडे नेण्याला थोडासा उपयोगी पडतो. ही भूमिका आहे. आणि मग तिसरा जो तमोगुण आहे तो तमोगुण मला काहीही करू देत नाही, म्हणून तमोगुणे पुनरावृत्ती असं समर्थांनी म्हटलंय. तमोगुणामध्ये आपल्याला चांगलं काही करण्याची व्यवस्था नाहीये, म्हणून इथे तमोगुण हा साधकाला नाहीच, रजोगुण नाहीच, केवळ सत्वगुण अशी भूमिका आहे. हरिनामस्मरण करणारा केवळ सत्वगुणातच असतो. ही भूमिका लक्षात घ्यावी लागेल. म्हणून अंतःकरणाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा अंतःकरण हे विषय साठवून ठेवण्याचं एक काय म्हणूया पोतं आहे, असं आपण त्याचा विचार करूया. की इथे अंतःकरणामध्ये आपण काय करतो, भरून ठेवतो विषय, आणि ती मग विषयासक्ती माझ्या मनामध्ये एक घर तयार करते आणि प्रत्येक वेळी मग त्या विषयांचा पाठलाग करतो मी. आणि तो सगळा पाठलाग जो आहे ना तो बुद्धीच्या साह्याने होतो. निर्णय काय करते, बुद्धी घेते, नाही या विषयाचा पाठलाग कर, सिनेमाला जाणाऱ्या विषयाचा पाठलाग कर, हरिपाठाच्या चिंतनाचा पाठलाग करू नको. आता ही सांगणारी बुद्धीच आहे. आणि पुन्हा हरिपाठाचं चिंतनाशिवाय दुसरं चिंतन मला आता करणीय नाही असंही सांगणारी बुद्धी आहे. आता ती असंही सांगणारी या शब्दाचा अर्थ हरिपाठाचं चिंतन कर, हरिनाम घे असं सांगणारी बुद्धी आहे ना ती शुद्ध बुद्धी, म्हणजे ती सत्वगुणाची बुद्धी. आणि हरीचं नाम न घेता रजोगुणात्मक बुद्धी असते, ती विषयांचा पाठलाग करते, ती स्वार्थी बुद्धी आहे, म्हणून ती अशुद्ध बुद्धी आहे. मग त्या अशुद्ध बुद्धीची जी म्हणूया साठवण जी आहे ती शुद्ध बुद्धीने मला बाजूला करून एक शुद्ध बुद्धीची साठवण माझ्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे. आणि मग ती जर का साठवण माझ्या अंतःकरणात व्हावी असं वाटत असेल तर या अशुद्ध बुद्धीच्या भाव संबंधामध्ये सुखदुःखाची व्याप्ती आहे. आणि शुद्ध म्हणजे हरिनाम बुद्धी, हरिनामाचं अंतःकरणात सतत चिंतन राहावं अशी जी काय भूमिका आहे ती शुद्ध बुद्धी आहे. मग त्या शुद्ध बुद्धीने जेव्हा या अशुद्ध बुद्धीचा निचरा होतो तेव्हा त्या बुद्धीचं खरं वैभव प्राप्त व्हायला सुरुवात होते. तेच म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. असं ते काय तत्व आहे, ते तत्व केशवराज आहे. किंवा काही ठिकाणी काही हरिपाठामध्ये पाठभेद आहे, एका केशवराजे सकळ सिद्धी असं सुद्धा म्हणलंय. पण केशवराज आणि विठ्ठल हे दोन्ही वेगळे नाहीत, म्हणून केशीराज आणि केशवराज अशा पद्धतीने आपल्याला काहीही अर्थ करायला हरकत नाही. म्हणून इथे आपल्याला बुद्धीचं खरं वैभव त्या आत्मस्वरूपाची ऐक्यरूपताच प्राप्त करून घेण्यासाठी आहे. म्हणून भगवंत हा शुद्ध स्वरूपाचा आहे. त्याच्या ठिकाणी असलेली माया ही त्याच्याशी काय म्हणूया त्याच्या स्वाधीन आहे. आणि स्वाधीन असल्यामुळे त्याच्या ताब्यात 3 गुण आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, 3 गुण त्यांच्या स्वाधीन आहे. पण मी मात्र गुणांच्या स्वाधीन आहे ही भूमिका मला कळली पाहिजे. मी 3 गुणांच्या स्वाधीन असल्यामुळे मला सत्वगुणाची बुद्धी ही वरती ठेवली पाहिजे. आणि सत्वगुणाची बुद्धी जर मी वर ठेवली तर 2-3 संतांचं म्हणणं जे आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. श्री ज्ञानदेव काय म्हणतात, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान.
या बुद्धीने जर हरिप्राप्तीचा निश्चय केला हरिनामाच्या चिंतनाने, तर मी हरिरूप होण्याशी एकरूपता आहे. म्हणून बुद्धीने सतत निर्णय केला पाहिजे की मी माझ्या स्वरूपाकडे जाण्याचा विचार मला करायचा आहे, आणि मग त्याला अनुकूल असा सगळा व्यवहार घडला पाहिजे. आणि तो व्यवहार काय सांगतो की हरीच माझ्याकडनं व्यवहार करून घेतो, मग हरीला आवडेल असाच सगळा व्यवहार झाला पाहिजे. समर्थ काय म्हणतात, बुद्धी दे रघुनायका. या शब्दाचा अर्थ काय, तर सत्वगुणाची बुद्धी मला दे, कारण अचपळ मन माझे नाव रे रामराया. अशा पद्धतीने बोललेलं आहे. मन हे अचपळ आहे, वायुतत्वाचं असल्यामुळे ते खूप वेगाने पळतं. पण त्या वेगाने पळणाऱ्या मनाला जर का शांत करायचं असेल तर बुद्धीने हरिनामाचं सतत चिंतन केलं पाहिजे. हरिनाम घेण्याचा सतत आग्रह धरला पाहिजे. मला आग्रह केला पाहिजे. मी दुसऱ्यांना खूप आग्रह करतो इतर गोष्टींचा, पण मला कधी नाम घेण्याचा आग्रहच करत नाही. म्हणून इथे बुद्धी दे रघुनायका, मला अशी बुद्धी दे की माझी अंतःकरण वृत्ती सतत रामाच्याच नामात राहील. मग अशा पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती ही विठ्ठलाच्या रामाच्या नामात राहणं, शिवाच्या नामात राहणं ही खरी भूमिका आहे आपली. आणि श्री भगवंत असं म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धी हवी. आता व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे शुद्ध सत्वगुणाची बुद्धी, म्हणजे ती भगवत प्राप्तीची इच्छा असलेली बुद्धी. ही भगवान श्रीकृष्णांची भूमिका गीतेमधली आहे. आणि अशा पद्धतीने जर तिघही जण जर का सतत त्या विठ्ठलाचा विचार करत असतील, तुकाराम महाराजही तसाच विचार करतात की बुद्धीचे वैभव, बुद्धीला दुसरं तुम्ही काही देऊ नका, तुम्ही फक्त बुद्धीला सत्वर उच्चार करायला लावा, त्या विठ्ठलाचं नाम घ्या, विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा, तुमची मुक्ती ही सहज तुमच्या पुढे हजर होईल, असं आपल्याला तुकाराम महाराज आपल्या पुढे मांडतात. म्हणून हे श्री ज्ञानदेव समर्थ आणि श्री भगवंत आणि तुकाराम महाराज हे सर्वांचं सांगणं एकच आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. त्या केशवाला जाणण्यातच, त्या हरीला जाणण्याचीच बुद्धी ही खरी भूमिका आहे. मग अशी भूमिका माझ्या मधनं अंतःकरणातनं सतत मधून अधून निष्ठत का जाते, तर त्याचं काय आहे, ते गुणांमुळे विषय सत्य वाटतात. आणि विषय सत्य वाटले की त्या विषयांच्या मागे जाण्याचा मी मोठा प्रयत्न करतो आणि जीवाची म्हणजे माझी फरफट करून घेतो. मग आता विषय जर दूर करायचा असेल तर विषय बंधनात टाकतो. मग बंधनात टाकत असेल तर मग विषयांपासूनची निवृत्ती ही केवळ हरिनामात आहे, हरिभक्तीत आहे. आणि हरिभक्तीत जर का माझी प्रेमदृष्टी विकसित झाली तर मग काय होते, हरिदृष्टी माझी तयार होते. आणि मग नामनामीचा अभेद असलेली हरिदृष्टी ही माझ्या आनंदाकडे मला घेऊन जाते. बरं, बुद्धीचा विचार करायची वेळ आली तर बुद्धी कायमच सुखाकडे जाण्याचे निर्णय घेत असते. मग मला विचार करायची वेळ जेव्हा येते तेव्हा मी माझ्या अंतःकरणात असा विचार करतो, बुद्धी सुखाकडे जाण्याचे निर्णय घेते आणि पुन्हा जीव सतत ब्रह्मरूपच आहे. मग माझी दृष्टी जी आहे ती विषयांकडे का वळते. मुख्य विचार काय आहे, ती विषयांचा निर्णय का घेते, कारण अनंत जन्मापासून मी विषयाला सत्यत्व दिलेलं आहे. मग अशी विषय सत्यत्व दृष्टी ही मला विषयांकडे ओढून घेऊन जाते. तर मग मी हरिनाम घेण्याची दृष्टी माझ्या अंतःकरणामध्ये विकसित केली तर मग मी हरीशी एकरूप होतो. ही भूमिका मला तयार करता येते. म्हणून इथे काय आहे, मी हरिनामाचा निर्णय घेतला तर फायदाच फायदा आहे माझा, हा विचार करतात. आता त्यासाठी उदाहरण देताना बाबाजी महाराज पंडित म्हणतात की घटात जसं आकाश भरावं लागत नाही, असलेल्या आकाशातच घट तयार होतो. म्हणजे काय आहे, ते जे आकाश आहे घटामध्ये सहजच उपलब्ध होतं. मग मूळची बुद्धी जी आहे ना ती खरं हरिरूपच आहे. मग हरिरूपच जर असेल तर ती बुद्धी विषयाला सत्यत्व देऊन हरीशी फारकत तयार करते आणि ही भ्रमित बुद्धी आहे. म्हणून भ्रम सिद्ध केव्हा होतो, तो या पद्धतीने सिद्ध होतो की आपली जी काय हरी रूपाचा जी विचारधारा आहे ती विचारधारा या भ्रमामुळे माझ्या अंतःकरणापासून दूर जाते. आणि ती दूर गेली की मग मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होत नाही, हे लक्षात ठेवायला लागेल. आपल्याला समजून घेताना विचार काय करावा लागतो, तो एक गोष्टीचा विचार असा आहे की मला हरीची ऐक्यता प्राप्त करायची असेल तर मला काय आहे, त्या बुद्धीचं म्हणणं जे आहे ना सतत सुख पाहिजे, ते सुख केवळ हरिनामात आहे असा तो विचार केला पाहिजे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. म्हणून बुद्धीने सतत हरिनामाचाच पाठलाग केला पाहिजे.
म्हणून बुद्धीला हरिनामाचाच विषय दिला पाहिजे, आणि हरिनामाचा विषय दिला तर मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो, म्हणजे मी निर्विषयच होतो. म्हणून बुद्धी जी आहे त्या बुद्धिवृत्तीमध्ये हरिमूर्ती, हरिनाम आणि हरितत्व हे ठसलं पाहिजे. तोपर्यंत मी नाम घेतलं पाहिजे. पुन्हा हरी षडगुणेश्वर संपन्न आहे, आणि नामाबरोबर त्या ज्ञानसिद्धी ज्या आहेत, त्या ईश्वराच्या सिद्धी आहेत, त्या मला आपोआपच मिळतात. म्हणजे मुख्य जी सिद्धी आहे ती हरिरूप सिद्धी, आणि संसार चिंता वगैरे जे काय आहे ते माझ्या अंतःकरणातनं निघूनच जातं, आणि मी माझ्या हरीशी एकरूप होतो, आणि सहजच मी म्हणतो, राम करे हमारा जप, हम बैठे आराम. म्हणून इथे ज्ञानदेव म्हणतात की तैसा ईश्वरा वाचुनी काही, जिया आणिक लाहणे नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. आता त्या ईश्वराला, म्हणजे त्या हरीला, म्हणजेच त्या ब्रह्मरूप हरीला मला जाणण्याशिवाय माझ्या अंतःकरणामध्ये आता दुसरी कोणतीच बुद्धी नाही. तीच कोणती बुद्धी आहे? ती केशवराजाकडे जाण्याची बुद्धी आहे. ती बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी, या कॅटेगरीतली बुद्धी आहे. म्हणून ही ईश्वरपरायण बुद्धी, म्हणजे हरिपरायण बुद्धी, म्हणजे ब्रह्मपरायण बुद्धी, ही आपल्याला खऱ्या अभ्यासाची एक भूमिका आहे. ती भूमिका मला कळली पाहिजे. तिसरा जो चरणाचा जो विचार आहे, तो तिसरा चरणाचा विचार, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. म्हणून या रिद्धी सिद्धी निधी मिळवूनही माझी अंतःकरण वृत्ती जर हरीला प्राप्त करून घेण्याची नसेल, तर या सिद्धी मिळूनही मी भिकारी आहे. ही भूमिका आहे. म्हणून रिद्धी म्हणजे काय? आपल्या जवळची ज्या वस्तू आहेत ना, त्यांची वाढ करणे, याला रिद्धी असं म्हणतात. उदाहरणार्थ संपत्ती, धनसंपत्ती, त्याची वाढ करणे, याला म्हणायचं रिद्धी. दुसरा जो आहे सिद्धी. आता सिद्धीमध्ये काय आहे? अप्राप्त वस्तू प्राप्त होतात. उदाहरणार्थ एखाद्याला वाचा सिद्धी असते, आणि अणिमा गरिमा या सिद्धी आहेत. आणि निधी शब्दाचा अर्थ सापडलेला जो ठेवा आहे तो कधी कमी न होणे. अशा पद्धतीने रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, त्या सगळ्या उपाधी युक्त आहे. मागच्या अभंगांमध्ये सांगून झालंय, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे इकडे काय झालं? योग याग विधी, योगाने मिळणाऱ्या ज्या सिद्धी आहेत त्या सगळ्या कशा आहेत? दंभदर्पातल्या आहेत, म्हणजे उपाधीच्या आहेत. आणि उपाधीचा विचार कसा असतो? उपाधी ही नेहमी उपहितापासून, म्हणजे ज्याची उपाधी असते त्याच्यापासून ती वेगळी असते. आता उदाहरणार्थ शरीर ही उपाधी आहे. माझं शरीर असं मी म्हणतो तेव्हा मी शरीरापेक्षा वेगळं आहे. मग माझं शरीर हे कशावर भासतं? ते अधिष्ठान रूप आत्मस्वरूपावर ते शरीर भासतं. आत्मा चेतन आहे आणि शरीर अचेतन आहे, असे दोन विचार तयार होतात. म्हणून चेतन आणि अचेतनामध्ये काय केली पाहिजे? दूरी तयार केली पाहिजे. म्हणजे अचेतनाचे धर्म मी चेतनावर टाकता कामा नये. शरीर सत्य वाटतं, शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व सिद्ध होतं, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा शरीराचे धर्म मी आत्मस्वरूपावर घातलेले असतात. वास्तवात शरीर म्हणजे आत्मा नव्हे. म्हणजे जे जे काय माझं आहे ते माझ्यापेक्षा वेगळं आहे. मग वेगळं आहे तर कोणाचं आहे सगळं? ते हरीचं आहे. असा जर आतमध्ये विचार केला तर सगळं काही त्याचंच. मग त्याचंच असेल पण मग ते त्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्याचा विचार झाला पाहिजे. म्हणून नामाचा अभ्यास करताना नामनामीमध्ये अभेद आहे असं समजूनच अभ्यास व्हायला हवा. म्हणजे मी नाम घेत असेल तर ते सकाम नकोच, ते आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेसाठी प्राप्त करणारं नाम असलं पाहिजे. मग तिथे सिद्धींची अपेक्षा कशाला हवी? जेव्हा सिद्धींची अपेक्षा असते तेव्हा मात्र मला काहीतरी त्या ईश्वराला टक्कर द्यायची असते. या टक्कर देण्याच्या निमित्ताने या सिद्धींच्या उपाध्या मला मिळू शकतात. काही जण सिद्धी कमवतात आणि मानमत्रा अहंकार वाढवण्याचं काम, अमाप अहंकार वाढवण्याचं काम या सिद्धी करतात. आणि यातूनच देवाला आव्हान दिलं जातं. आणि देवाला आव्हान दिल्यानंतर मग अशी अंतःकरण वृत्ती मला त्या आनंदाशी एकरूपता कशी साधून देणार? म्हणून त्या अवघीच उपाधी, म्हणजे उपाधी आहेत तर त्या काय आहेत त्या बाजूला करा. ज्या ज्या म्हणून उपाधी असतात, शरीर ही उपाधी आहे, मन ही उपाधी आहे, मग काय आहे तिला बाजूला करा. आता मन जर का बाजूला करायचं असेल तर त्या मनाला बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे असा विचार केला पाहिजे. ते मन केशवराजाला गहाण टाकून द्या, ते मन श्री गुरूंना गहाण टाकून द्या. या सिद्धींच्या नादामध्ये चांगदेव महाराजांना 1400 वर्ष साधन करावं लागलं.
लक्षात घ्या, चांगदेव महाराज किती सुंदर होते, त्यांची अंतःकरण वृत्ती खूप सुंदर होती. या सिद्धीतनं त्यांनी काहीही स्वतःसाठी मिळवलं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. दुसऱ्यांना त्यांनी जिवंत केलं, सगळं काही केलं, स्वतःसाठी काही केलं नाही, वापरली नाही सिद्धी. तरी 1400 वर्ष त्यांना स्वरूपापासून दूर राहावं लागलं. स्वतःसाठी न वापरताही सिद्धी आपल्याला अडचणीत आणतात. मग स्वतःसाठी वापरल्या सिद्धी तर किती आपल्यावर दुष्परिणाम होतो हे समजूनच घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून इथे परमात्म स्वरूपाची प्राप्ती म्हणजे हरीची प्राप्ती हाच खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. पण सिद्धी या ज्या आणिमा गरिमा सिद्धींचा वापर येतो तेव्हा मी स्वरूपापासून दूर जातो. म्हणून या सिद्धी ज्या आहेत ना, या त्रिपुटीतल्या आहेत, या जगातल्या आहेत. म्हणून प्रत्येक सिद्धी ही काय आहे, पुन्हा येते, काही काळ टिकते आणि कालांतराने जाते. रामकृष्णांचं एक उदाहरण आहे. ती गंगा नदी ओलांडण्याची सिद्धी एकाने प्राप्त करून घेतली आणि तो रामकृष्ण परमहंसासमोर आला आणि तो म्हणाला, माझ्याकडे पाण्यावरनं चालण्याची सिद्धी आहे, त्यासाठी मी 10 वर्ष वाया घालवलेली आहेत, म्हणजे 10 वर्ष साधना केलेली आहे. मग तू पाण्यावरनं चालून दाखवतो का? मग तू इकडून त्या तीराला जा आणि तिकडून माझ्याकडे ये. अशा पद्धतीने रामकृष्ण परमहंसांच्या समोर तो तिकडे चालत गेला आणि परत रामकृष्ण परमहंसांजवळ आला. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना 1 पैसा काढून दिला आणि 1 पैसा काढून देऊन ते काय म्हणाले, ही तुझ्या सिद्धीची किंमत. 10 वर्ष तू सगळी ही सिद्धी कमवण्यासाठी घालवली आणि यातून तुला काय मिळालं तर 1 पैसा. अमाप पैशाचा ठेवा, पैसा या शब्दाचा अर्थ अमाप सुखाचा ठेवा होण्याची व्यवस्था या हरिनामामध्ये आहे. हरि ऐश्वर्यामध्ये सर्व काही आहे. हरि ऐश्वर्यामध्ये संपत्ती आहे, हरि ऐश्वर्यामध्ये सर्व काही आहे. असं सर्व काही मिळवण्याचं साधन हे हरिप्राप्तीचं साधन आहे, म्हणजे हरी नाम साधन आहे. ते सोडून तू नाम रिद्धी सिद्धी मिळवण्यासाठी घेतलं, जव त्या परमानंदी नाही मन, अशी तुझी अवस्था आहे. तू परमानंदी लाग, मग सर्व सिद्धी या तुला असल्या काय नसल्या काय त्या सिद्धींचा विचार तुझ्या अंतःकरणात निघून जाईल. म्हणून सिद्धी या मला हरिप्रेमापासून दूर नेतात आणि आव्हान देण्याची बुद्धी माझ्या अंतःकरणात तयार होते. वास्तवात जग रहाटी ही तो ईश्वर चालवतो. श्री ज्ञानदेवांची ओवी प्रसिद्ध आहे, जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले, ते सूत्र मी हाती घेतले ऐसे न व्हावे, असं श्री ज्ञानदेव मला म्हणतात. ती जग चालवणं ही हरीची व्यवस्था आहे आणि हरी जग चालवत असेल तर तिथे मी काही करतो ही भूमिका ढवळाढवळीची तयार करू नको अंतःकरणात. म्हणून सिद्धीचा अयोग्य वापर हीच त्या सिद्धींची अवहेलना आहे, असा विचार आपल्याला करावा लागतो. योग्य वापर करून सुद्धा श्री चांगदेव महाराज 1400 वर्ष लांब राहिले, हा सुद्धा विचार कधीतरी करण्याची गरज आहे. चांगदेव महाराज खूप उत्कृष्ट होते, मला त्यांना कुठेही कमीपणा आणण्याचा विषय नाही, पण त्या सिद्धी मला माझ्या अभ्यासातनं म्हणजे हरिप्रेमापासून दूर नेतात, ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. आता काम्यकर्माचे फळ हा जो विचार आहे ना, तो सिद्धींचा विचार आहे. आणि समर्थ काय म्हणतात, एक सिद्ध्या कमाविती, एक मिराशी गमाविती. आता माझी मिराशी काय आहे, हरीशी एकरूप होणं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, त्या केशीराजाला जाणणं हेच माझ्या बुद्धीचं वैभव आहे, हीच माझी मिराशी आहे. आणि ती सोडून देतो आणि मग काय होऊन जातं, हरिप्रेम हरि एकरूपता ह्याच्यापासून मी दूर जातो. म्हणून सिद्धींच्या मागे लागू नका, असा सरळ सरळ इशारा श्री ज्ञानदेवांनी आपल्याला देऊन टाकलेला आहे. आणि मग जो खरा भक्त असतो तो केवळ सिद्धी असते त्याच्याकडे. ती कुठली सिद्धी तर भगवत प्राप्तीची सिद्धी, भगवत प्रेमाची सिद्धी. यासाठी तो ते नाम घेतो आणि मग सगुण परमानंदी मन त्याचं रमून जातं आणि सगुण परमानंदी तो सिद्ध होतो. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून इथे हरी समाधान जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर हरीशिवाय आपल्याला कुठेही म्हणूया पर्याय नाही, ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. आता चौथं जे चरण आहे शेवटचं आजच्या अभ्यासाचं, ते ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरीचं चिंतन सर्व काळ झालं पाहिजे, असं म्हणजे याचा अर्थ नाम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त, अशी भूमिका आहे तुकाराम महाराजांची. म्हणून इथे ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. ज्ञानदेव काय म्हणतायत ते स्वानुभवाने म्हणतायत.
स्वानुभवाने ते म्हणतायत मी ही हरिनाम घेतलं, हरिनामानेच माझी हरीची एकरूपता ही सिद्ध झालेली आहे आणि त्यामुळे मला रमणीय म्हणजे गोड समाधान प्राप्त झालेलं आहे की जे समाधान कधी म्हणूया कमी होतच नाही. म्हणून मी नाम घेतो आणि आपण सगळे मी सांगतो तसं तुम्ही नाम घ्या. अशी भूमिका श्री ज्ञानदेवांनी मांडली, ती स्वानुभवातनं मांडली. कारण पुढे नामाचे अपराध येणार आहेत ना, तर स्वानुभव नसताना जो बोलतो किंवा स्वानुभव नसताना जो चिंतन मांडतो ना, तो एक अपराध आहे, अशी भूमिका श्री बाबाजी महाराज पंडितांनी मांडली आहे. निदान तो प्रामाणिक साधक तरी असला पाहिजे, त्या हरिनामाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणारा असला पाहिजे, त्याने तो हरीशी एकरूप होण्याची व्यवस्था सहज तयार होते. म्हणून आत्माच हा म्हणजे हरीच हा माझ्या परमप्रेमाचा विषय आहे. तो आत्माच म्हणजे ब्रह्म म्हणजेच हरी, याचं रूपच जर माझ्यासमोर सर्वांच्या निमित्ताने येतं, तर मग मी सर्वांमध्ये हरितत्व पाहणं हा विचार केला पाहिजे. आणि जर का हरितत्व पाहिलं नाही तर मी काय झालेलो आहे, त्या हरीपासून दूर गेलेलो आहे. म्हणून इथे काय आहे, हाही जे विचार जे आहे, नाम मी घेतलं नाही तर ते जे विचार आहे ना, ते माझ्या भक्तीमध्ये अंतर पाडतात. म्हणून मी सतत भक्तीमध्ये विचार काय करायचा आहे, ज्याचं नाम मी घेतो आहे ना, तो हरी आणि समोर दिसणारे सर्व पदार्थ ती हरीचीच एक रूप आहेत. हरीची या दासा हरिदाही दिशा किंवा त्रिभुवन संचले विठ्ठले गा, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. तर त्या हरीलाच सर्व ठिकाणी पहा, म्हणजे तुम्ही सर्वजण रम्य समाधानात जाल, असं श्री ज्ञानदेव मला म्हणतात. म्हणजे ज्ञानदेवांना त्या रम्य समाधानाशी मला एकरूप व्हायचंय, करायचंय. पण मी त्या रम्य समाधानाचा विचार करून सर्वांमध्ये मी हरितत्व पाहिलं नाही, तर माझ्यात आणि त्या हरीमध्ये डिस्टन्स तयार होतं, अंतर तयार होतं, आणि ते अंतर काही मला मान्य नाही, अशी भूमिका आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. म्हणून सध्या सर्व काळ मी विठ्ठल नामाचीच कास धरली पाहिजे, की ते जे रम्य समाधान आहे ते कोणत्याही व्यक्ती वस्तूंच्या विषयांच्या निमित्ताने चिंतन करण्याच्या निमित्ताने प्राप्त होत नाही. म्हणून इथे कुठल्याही परिस्थितीवर, व्यक्तीवर आणि वस्तूवर प्राप्त न होणारं समाधान जे आहे ते मला केवळ हरिनामाने सिद्ध होतं. म्हणून त्या वस्तू, परिस्थिती आणि व्यक्तीमध्ये त्या हरीलाच पाहायला मी शिकलं पाहिजे, तर मी त्या रम्य समाधानाशी एकरूप होईल. ही भूमिका मला श्री ज्ञानदेव म्हणतायत आणि ती स्वतः त्यांच्या अनुभवातनं बोलतायत. आता नामाच्या निमित्ताने तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतायत, जागृती स्वप्नी पांडुरंग. आता स्वप्नी पांडुरंग हे मला केव्हा कळतं, जागेपणी मी नाम घेतो. समजा मी आता सुषुप्तीमध्ये जाणार आहे, रात्री झोपायला मी निघालो. आता तिथे मला काय झालं, तिथे मी नामस्मरणाने सुरुवात केली, नामामध्ये मी झोपी गेलो आणि मला जाग आली, ती नामाने आली. म्हणजे जागृतीतनं मी स्वप्नात गेलो तरी नाम होतं, स्वप्नातनं मी झोपेत गेलो तरी नाम आहे, आणि पुन्हा जागृतीत आल्यावर नामच आहे. मग याचा अर्थ जेव्हा ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये विचार करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र ते काय म्हणतात की आम्ही त्या झोपेला ब्रह्मसुखाचा दर्जा दिला असता, पण ती झोप अज्ञानातनं प्राप्त होते, म्हणून आम्हाला त्या सुषुप्तीला ज्ञानाचा दर्जा देता येत नाही. पण आमचं हरिनाम ज्ञानाचा दर्जा आणतं त्या झोपेला. लक्षात घ्या की जागेपणी नाम घेता घेता मी सुषुप्तीत गेलो आणि पुन्हा जागा झालो, तर मग पुन्हा जे पहिल्यांदा नाम आणि शेवट नाम, तर मग मध्ये सुद्धा नाम. म्हणून सुषुप्तीला जर का पुन्हा ज्ञानाचा दर्जा आणायचा असेल तर मला नाम घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून नामाने सुषुप्तीतलं अज्ञान सुद्धा नष्ट होतं, बाधित होतं. हा विचार आपल्याला खूप मोठा आहे. म्हणून ज्ञानलक्षणेला विचार करताना झोप अज्ञानाचा विचार करते, पण नामाने मात्र सुषुप्ती सुद्धा ज्ञानरूप होते. म्हणून भक्तांना सुषुप्ती म्हणजे सुद्धा अज्ञान नाही, हा विचार खूप मोठा आहे. म्हणून इथे असं हे जे रम्य समाधान आहे ते 24 तास 24/7 अशी भूमिका मांडली जाते. 24 तास आणि कायम असं जे 24/7 असं जे काय आहे हरितत्व, म्हणजे ते नामतत्व, ते हरिनाम आहे, ते मला आनंदापर्यंत घेऊन जातं. सारांश आता विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा नाम घेणं हेच एकमेव माझं जीवन सार्थक करण्याचं साधन आहे. म्हणून मुक्ती आणि भक्ती
हा विचार आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि मग तिथे विचार मांडतायत, मुक्तीवरील भक्ती जाणं अखंड मुखी नारायण, असं पुन्हा तुकाराम महाराज म्हणतायत की मुक्तीनंतरही भक्ती जर तुला करायची असेल तर तू नामस्मरण कर, आणि मुक्तीच्या आधी जर का तुला मुक्त व्हायचं असेल तरी नामस्मरण कर. अखंड मुखी नारायण हा ज्ञानोत्तर नामाचा विचार जो आहे, विचार तोही सहज सिद्ध होतो. म्हणून इथे काय आहे, नामभक्तीच ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून इथे काय आहे, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. ही हरीचं चिंतनच जर सर्व काळ माझ्या अंतःकरणात तयार झालं तर मी माझ्या आनंदाशी सहज एकरूप होऊन राहतो. हाच खरा या 13व्या अभंगाचा निर्णय आहे, आणि तो निर्णय आपण आपल्या अंतःकरणात करूया. आणि आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.